नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा. अहिल्यानगर शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे या शाळांमधील गैरप्रकारांबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने ठोस कारवाई न केल्यास इंग्रजी शाळांमध्ये हनुमान चालीसा पाठ करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या कार्यालयाला घेराव देखील घातला आहे. नगरमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही तुम्हाला हायलाइटेड मुद्दा सांगत आहोत की नगरमधल्या शाळा ह्या तुम्हाला मोजत नाही. शिक्षण मंडळाला त्यांच्याशी काय त्यांची भीती राहिलेली नाहीये. तुम्हाला ते अधिकारी मानत नाही. फक्त आम्ही अधिकारी मानून तुमचा रिस्पेक्ट करून उपयोग नाही. ज्या लोकांवर तुम्हाला लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला बसवलेलं आहे ते लोक तुम्हाला मोजत नसतील तर मग आम्ही रिस्पेक्ट करून काय उपयोगीच आहे. त्या इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत नगरमधल्या त्या अर्वाच्य भाषेत तुमच्याबद्दल बडबड करतात. त्या शिक्षण मंडळाबद्दल बडबड करतात. त्यांना काही देणं घेणं नाही, कारण की तुमच्याकडनं कधी काही झालं नाही ना साहेब. आजपर्यंत तुम्ही कोणत्या शाळेचा सर्व्हे केला नाही. आजपर्यंत कोणत्या शाळेवर कारवाई झाली. एवढ्या तांदळातल्या धुतलेल्या शाळा वाटतात का? 1 वर्षापूर्वी पण हे 5 वर्ष झाले हा विषय घेऊन येतो आम्ही. गेल्या वर्षी पण की शाळांमधून शालेय साहित्य विकलं जातं. सर प्रस्ताव हा विषय नंतर आम्हाला सांगा ना. आम्ही लावून त्यांच्या यायला आमच्या मुलांचे सर्वसामान्य लोकांच्या मुलांचं नुकसान होऊ राहिलं. सर्वसामान्य लोकांच्या पोटाला तिथं कात्री मारली जाते. इथं हे लुटायला बसले लुटारू. हे लोक म्हणतात शिक्षणाधिकारी आमचा काही वागणं करू शकत नाही. म्हणजे हे लोक काही तुम्हाला रसद पुरवतात का? मग का तुमची भीती नाही सर त्यांना? किती वेळा द्यायचं? आम्ही निवेदन घेऊन नाही आलेलो आहे. फक्त आठवण तुमच्या शिक्केची घेऊन आलेलं निवेदन द्यायला आम्हाला काय साहेब सरकार द्यायचं का निवेदन फुकटमध्ये हे छापून घ्या तुम्ही आणि द्यायचे किती वेळा साहेब? आम्ही नेमकं काय म्हणले? नेमकं हे म्हणणं आहे. 5 वर्ष झाले म्हणणं एवढं आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळांवरती वचक ठेवा. ते लोक शाळेतून सर्व साहित्य विकतायत धडधडीत. 15-20 हजार 25 हजारचे किट बनवून 55,000 रुपये पहिलीच्या मुलाची फी. स्टेशनरी दुकान केलं त्यांनी सगळं. स्टेशनरी शाळामधून साहित्य विकता येतं का साहेब? पत्रकार कारवाई देऊन साहेब तुम्हाला गुंडाळून घेतात ना ते. सगळ्या शाळांची नावं दिलीत तुम्हाला. माझं निवेदन आहे 15 दिवसापूर्वीच साहेब. मला फक्त आता एवढं माहिती पाहिजे की तुम्ही 15 दिवसात काय केलं. नाही आम्हाला अधिकारी विषय नंतर आम्ही आज उठणारच नाही जोपर्यंत कारवाई होत नाही. काही पण असू. आज आम्ही खूप जास्त फर्स्टेड होऊन आलेलो आहे. 5 वर्षाचा एका विषयासाठी जावं लागतं आम्हाला. 5 वर्षाचा विषय एकदाही कारवाई झाली नाही ना साहेब. एकदा झाले असते नाही तर आमचं मन तरी मोठं झालं असतं. एक कॉन्फिडन्स झाले भरले. हे तुमच्या निवेदन असं कचऱ्यामध्ये आमच्यासमोर फेकलं दिसून मॅडम नाही. ते नंदिता डिसूजा त्या सेंट मायकल असं फेकलं ते तुमचं कागद आलेलं. मी तुम्हाला सैन्य प्रस्ताव पाठवला. आम्हाला नाही ना. आम्ही आहे ना पण लावायलाच आहे. आम्ही चांगल्या लावले. शिकायला लावलं. धर्म परिवर्तनाचे धडे त्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवले जातात. ते कॉन्व्हेंटवाले. त्याच्यानंतर ती ऑक्सिलियम कॉन्व्हेंट, सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट. हे काय धर्म परिवर्तनाची शाळा आहे का? त्यांची प्रेयर नाही केली तर विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. तुमच्या प्रेयरचा आमचा काय संबंध आला? हनुमान चालीसा शिकवा सगळ्या शाळांमध्ये. मग उद्यापासून काय केलं मला? 23 तारखेला त्याला बोला नाही तर त्याच्याकडून सगळी माहिती घ्या. आता सगळं आपलं जेवढं मुख्यालय आहे विस्ताराने घरी आहे ना सर्वांच्या सोमवारी भेटेल सर्व शाळांना. जेवढ्या शाळांचे आपल्याला नावं दिली आहेत ना. सिक्रेट हार्ट 1, 2, 3, 4, 5 5 विस्ताराने घरी आणि प्रत्येकाने याची पडताळणी करून आणायची म्हणा सोमवारी. प्राथमिक माध्यमिक सगळ्यांचे आहे साहेब. साहेब ह्या 5 शाळांचा विषय नाहीये. आम्ही ह्या अधोरेखित 5 केल्या आहे. पण तुमच्याकडून आजपर्यंत किती शाळांना सर्वे केलेला आहे की तुम्ही काय काय करतात म्हणून साहेब?
आम्ही हा सर्वेचा विषय गेल्या 5 वर्षापासून हे म्हणतात आम्हाला सगळे विद्यार्थी एक समान पाहिजे आणि हे पांढरे भूत तिथं बनून जातात. का बरं? तुम्ही जर शाळेमध्ये तुमच्या लोकांना पण मग एक डिसिप्लिन ठेवा, सगळ्या शिक्षकांना पण एक प्रकारचं काहीतरी ड्रेस कोड व्हायला पाहिजे. मुलांना का बरं एकत्र करायचं मग तुम्हाला? तुमचा ह्याच्यावर अंकुश नाही साहेब, आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमचा ह्याच्यावर अंकुश असणं गरजेचं. आम्ही 5-5 वर्ष वैतागलो साहेब, आज एवढा आवाज चढून बोलतोय ना, आम्ही वैतागलो. आमच्याकडे 5 वर्षाचे 5 निवेदन आहेत तुमच्याकडे दिलेले. सोमवारी पूर्ण तपास मला आता तुम्ही साहेब मला लेखी द्या. आम्हाला आता फक्त माझी विनंती आहे, आम्हाला 2 शब्द लेखी द्या की आम्ही या शाळेत तपासणी करणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. तो नाही ना, आमचा विश्वास राहिला नाही साहेब, मला माफ करा. मला 2 शब्द सांगू द्या. एक पत्र तयार कर, तपासीचे कोणती शाळा दिली त्याला एक पत्र माहिती माहितीच नव्हते. फक्त ते पुन्हा त्याला बाहेर सोमवारी पकडायची हातात द्यायची. साहेब तपासणीमध्ये सगळ्या गोष्टी घ्या. स्टेशनरीचं सामान विकायचं शाळांना अधिकार नाही. दलाली केली जाते. एखादा दुकान ठरवलं जातो, त्याच दुकानातून सामान घ्या. अहो साहेब, जर एखादा पहिलीच्या मुलाचं किट 15,000चं किट, अहो तेच आता बुट, त्याच्यामध्ये बुट आहे, चपला आहे, शाळेतले युनिफॉर्म आहे, त्याच्यानंतर तुमचे वह्या आहे, पुस्तकं आहे, कंपास आहे, सगळं 15,000 रुपये. 20 रुपयाचा सॉक्स आहे ना, 250 रुपयाला लावलाय. 16,000 तुम्ही विचार करा, तिथं शाळेमध्ये. अहो इथं शिक्षणाशी संबंधित गोष्टी पाहिजे ना. आज माझ्या झेडपीचे 60 जागा 57 पोरं आपले बोलणं पण सगळं सांगितलं होतं. आम्हाला तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही गोड बोलून आम्हाला परत सेट माहितीचा विषय घेऊन आलो, त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं, पाठीमागे द्या आम्हाला. तिची आम्ही लावतो सगळी वाट कशी लावायची ती सरळ सरळ म्हणते. मला काय देणं घेणं नाही. ते शिक्षण मंडळाशी तर झेडपी भेटती तुमच्या पद्धतीत राहा. जर यांना साहेब एवढा माल झाला असेल तर जर आम्ही आमचा माल दाखवला ना, लई त्रास होईल साहेब. पण आम्हाला ना लहान मुलांना भीती नाही घालायची, म्हणून आम्ही काही करत नाही. आज तुमच्याकडे याचं कारण तेच आहे. आम्ही लहान मुलांवर कधी भीती त्यांना घालू शकत नाही. त्यांच्या संरक्षणासाठी हा सगळा आमचा खाटेटोप चाललेला आहे. पण जर ह्याच्यातून काही होतच नसेल, तुम्ही दरवेळेस आम्हाला 2 शब्द गोड बोलणार, आम्हाला परतून लावणार, असं नाही ना चालेल सर. मला लेखी द्यायला लावा आता. हा, मला आत्ताच द्या. तुमचा माणूस पडत सर्व शाळा घेऊन दाखवली. काय हरकत नाही ना, उलट चांगलं आहे. कारण हे लोक म्हणतील सोमवारी आमच्या शाळेला सुट्टी आहे. त्यांच्या बापाला पण यावं लागेल. तुमचं त्यावेळेस पत्र जाईल. एक तर सुट्टी शेवट आहे, सुट्टी लागणार. पोरांना सुट्ट्या आम्हाला सर्वेचा रिपोर्ट द्या की या शाळेमध्ये हे आढळून आलं. जर त्या शाळेत जर नाही आढळून आलं, मग आम्ही जे तुम्हाला देऊ त्याच्यावर मग आम्ही कारवाई करणार. 1.5 कोटी रुपयाचा व्यवहार त्या चैतन्य टेक्नो शाळेमध्ये झालेला याचे आमच्याकडे पुरावे. एक किट 15,000, गॅदरिंगचे पैसे सेपरेट 900 पैसे. तुम्ही गॅदरिंग करता, 1100 रुपये तुम्ही भरायचे. गॅदरिंग हे मुलांसाठी असतं बरोबर, पण तुम्ही मुलांकडून 1100 रुपये घेता. परत त्या ऑक्सिजन आणि त्या सेकंड अपॉइंटमेंटमध्ये त्यांची कोणती सिस्टर रिटायर होणार असतील, त्याच्यासाठी यांच्या मुलांकडून पैसे घ्यायचे असतात. आता त्या सिस्टर रिटायर झाली, मला तिला आम्हाला काय करायचं? उपकार केला की आमच्यावर शिकवून पगार हे तुमचा घेणार ना. तुम्हाला पगार भेटल्यावर आम्ही पैसे कशाला देईल तुम्हाला? मुलांकडून पैसे रिसिप्ट पण नाही द्यायची. हा पण ना प्रकारे मला मुलांना त्यांच्या पालकांना काय झालं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केडगाव येथील मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध केला. शाही जामिया मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून शुक्रवारी नमाज अदा केली आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्यात 27हून अधिक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी त्यांनी केली.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी भाविकांनी काल नगरमधील रासकर कुटुंबाच्या वतीने इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळील नागेश्वर मंदिरात लघु रुद्राभिषेक आणि महारुद्र आयोजित केला होता। यावेळी रासकर कुटुंबीय, मित्र आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते। तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप हे काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। नमस्कार। आज गेले 19 दिवस आपण सगळे ज्या परिस्थितीत वावरत आहोत, ज्या दुःखात आपण राहत आहोत, त्याचे ठिकठिकाणी सर्वजण आपापल्या पद्धतीने उपाय करू इच्छितात। दुःखात येण्याचे कारण काका आपले गेल्या बऱ्याच दिवसापासून रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, ते आजारी आहेत आणि त्या आजारपणातून त्यांनी बाहेर यावं यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने परमेश्वराला साकडं घालतो, प्रार्थना करतो। जे ते आपापल्या पद्धतीने करतात। तुम्हाला सांगतो, आपण आपल्या पद्धतीने मंदिरात जातो, काही लोक त्यांच्या पद्धतीने चर्चमध्ये जातात, काही लोक मस्जिदमध्ये प्रार्थना करतात। ह्या पद्धतीने सर्व शहरात नाही जिल्ह्यात सगळीकडे ही प्रार्थना सत्र चालू आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या सर्व प्रार्थनांचं एक दिवस आपले काका निश्चितपणे चालत नगरला येणार आणि आपल्या ह्या ज्या प्रार्थनेला आहे एक पूर्णपणे हे परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार, बळ देणार। तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा परमेश्वराला साकडं घालतो। आज तर आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने, मी आणि माझी पत्नी कल्पना रासकर, आमच्या बरोबर सुवर्णाताई होत्या, प्राध्यापक अरविंद शिंदे होते, प्राध्यापक विधाते सर होते, राजा भाऊ चोपडा होते, सुमतीलालजी कोठारी, रावशेठ शेटिया, राजशेठ छाजे, मुथ्थाजी, हा आमचा रोजचा काकांचा जो मित्रवर्ग आहे ते सर्व आज इथं हजर होते। परंतु मी सांगू इच्छितो, ह्या मित्रपरिवार व्यतिरिक्त ह्या नगर शहरात आणि जिल्ह्यात जे सर्व आज आम्ही जसे इथं रुद्राभिषेक केलाय नागेश्वर मंदिरात, त्या पद्धतीने सगळीकडे चालू आहे। तेव्हा आपण सुद्धा आपल्या पद्धतीने आपल्या परमेश्वराला थोडं साकडं घाला आणि आपल्या काकाला लवकरात लवकर घरी व्यवस्थितपणे याच्यातनं बाहेर आणा, एवढी मी प्रार्थना करतो। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला। या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। शुक्रवारी दुपारी सर्जेपुरा येथील तांबोळी कब्रस्तान येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी काळ्या फित्या लावून या हल्ल्याचा तीव्र निषेध दर्शवला आहे। परसों जो कश्मीर में पहलगाम में जो अलमनाक वाक़या हुआ है, जो इंसानों के दुश्मनों ने इंसानों का कत्ल किया है, जिसमें 26 बेगुनाह मुसाफिर जो है वो शहीद हुए हैं, और ऐसे बदमाशों को और इसके अमल को हम रद्द करते हैं और इसका निषेध करते हैं। इसलिए कि ये दहशतगर्द चाहे जिस मजहब के हो, इसलिए कि दहशतगर्दों का कोई मजहब नहीं होता, जिन्होंने इंसानियत का कत्ल किया। इसलिए हदीस में फरमाया अल्लाह के नबी ने कि एक इंसान का कत्ल करना ऐसा है जैसे पूरी दुनिया की इंसानियत का कत्ल कर दिया। तो ऐसे कातिलों को उनके अंजाम तक पहुंचाना चाहिए और उनको सख्त से सख्त सजा देनी चाहिए। ऐसे हम हुकूमत से जो है वो दरख्वास्त करते हैं और इस वाक़ये का हम निषेध करते हैं। अहिल्यानगर जिल्ह्यातील हिंगणगाव येथील लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे पाटील यांचा युगायुगाच्या वंदनीय दैवतांच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मान 2025 ने गौरव करण्यात आला। ग्रामीण भागात कायापालट करणाऱ्या उद्योजकांना केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला। अहिल्यानगर शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी सुमधुर गाण्यांची बहारदार महफिल डॉक्टर दमन काशीद, महेश धावटे आणि निलेश महाजन प्रस्तुत 90s गोल्डन इरामध्ये कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील सदाबहार रोमॅन्टिक गीतांची मैफिल येत्या 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर दमन काशीद यांनी दिली।
अहिल्यानगर तालुक्यात आणि शहरी भागात मिळून एकाच गटात झालेल्या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला। शाळेला या निमित्ताने प्रथम क्रमांकाचे 3 लाख रुपयांचे बक्षीस नुकतेच प्राप्त झाले आहे। काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने नुकतेच होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, करिअर इन्साइट्स तसेच अडीअडचणी जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन होमिओपॅथी कॉलेजमध्ये पार पडले। या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अडचणी विचारल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने एकाने त्याच्या मित्राची तब्बल 31,70,000ची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना 24 एप्रिल रोजी नगरमध्ये घडली आहे। याबाबत श्रेयश पांडुरंग लटपटे या तरुणाने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुजित राजेंद्र चौधरी विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री 100 दिवस उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका करत असलेल्या विविध योजनांची क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच QCIच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। नागरिकांच्या विभागाच्या पहिल्या फळीच्या मूल्यांकनात राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांपैकी केवळ 6 महानगरपालिका शॉर्टलिस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये अहिल्यानगर शहराचा समावेश करण्यात आला आहे। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आराधना वसुंधरेची या विशेष अभियानांतर्गत शहरातील विविध जलस्रोतांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। शहरातील 26 ठिकाणी असलेल्या विविध जलस्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता करणे आणि प्लास्टिक कचरा काढण्याचे कार्य राबवून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। या दिवशी एकूण 4.4 मेट्रिक टन प्लास्टिक आणि न कुजणारा कचरा जमा करण्यात आला। अहिल्यानगर सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवण्यात आला, कारण शहरापासून जवळच्या परिसरात 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमान पोहोचल्याने माणसाचा प्रत्येक जीव हैराण झाला आहे। अशा परिस्थितीत शाळेतील लहान मुलांना पक्ष्यांची होणारी तगमग बघवेना, त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्र करत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाना कसा ठेवावा याचे मार्गदर्शन केले। अहिल्यानगर शहरातील विद्यावर्धिनी संचालित ज्ञानसंपदा विद्यालयात इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे। यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांचा समावेश आहे। राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे 25 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले। इयत्ता 2री मधील स्नेहल शेळके आणि सर्वेश लांडगे यांनी 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यात 3रा क्रमांक मिळवला, तर इयत्ता 3री मधील चिन्मय म्हस्के याने 300 पैकी 296 गुण मिळवत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे। विळद घाटाजवळील डॉक्टर विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांकरता करिअर घडवण्याच्या दृष्टीने एकूण 11 नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागातील एकूण 32 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। IT विभागातील कुमारी पूजा अनरसे हिची इन्फोसिस कंपनीत आणि अँक्चर या 2 मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली। सिंधू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दाळमंडई अहिल्यानगर सन 2024-25 ते 2027-28 या कालावधीकरता संस्थेच्या चेअरमनपदी तन्वानी रमेश एन आणि व्हाईस चेअरमनपदी नवलानी ठाकूरदास ई यांची अविरोध निवड झाली। डॉक्टर प्रकाश कांकरिया यांना काळे फासून त्यांची धिंड काढल्याच्या गुन्ह्यात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती SV सहारे यांनी संजीव बबन भोर यांच्यासह 17 जणांना विविध कलमान्वये दोषी धरून प्रत्येकी 1 वर्ष साधी कैद आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।